अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। चलते हैं परभनी जिले की सबसे बड़ी और खास खबर के लिए। 31 जुलाई 2026 परभनी शहर के इतिहास में एक ऐसा दिन जहां पर एक न्यायाधीश कौटुंबिक न्यायालय में काम करने वाले न्यायाधीश माननीय श्री लक्ष्मण बंडू मखदूम साहब की सेवानिवृत्ति का दिन। आज के दिन पारिवारिक न्यायालय परभनी के लिए बेहद भावुक है, क्योंकि आज हम ऐसे व्यक्ति को सम्मान पूर्वक विदाई दे रहे हैं जिन्होंने अपने पूरे न्यायिक जीवन में कानून के लिए, कानून के साथ मानवता की गरिमा को भी हमेशा सर्वोच्च स्थान दिया है। माननीय न्यायाधीश श्री लक्ष्मण बंडू मखदूम साहब न्यायाधीश पारिवारिक न्यायालय परभनी 31 जुलाई 2026 को निर्धारित आयु पूर्ण होने पर सेवानिवृत्त हो चुके हैं। सेवानिवृत्ति केवल एक पद से विदाई नहीं होती है, बल्कि वर्षों तक निभाए गए कर्तव्य, समर्पण और ईमानदारी को सम्मान पूर्वक सलाम करने का अवसर होती है। 1 अगस्त 1964 को जन्मे माननीय न्यायाधीश श्री लक्ष्मण बंडू मखदूम साहब ने अपने जीवन के 27 वर्ष न्यायपालिका की सेवा को समर्पित किए हैं। इनमें से 15 वर्षों तक उन्होंने पारिवारिक न्यायालय के न्यायाधीश के रूप में उल्लेखनीय सेवाएं दी हैं। उनके हर फैसले में कानून की दृढ़ता के साथ साथ इंसानियत, संवेदना भी दिखाई देती थी। यही कारण है कि उनके न्यायालय से मिला हर निर्णय अनेक परिवारों के लिए नई उम्मीद और विश्वास लेकर आता था। न्यायाधीश मखदूम साहब ने 30 अगस्त 1999 को पुणे में प्रथम न्यायिक मजिस्ट्रेट के रूप में अपने न्यायिक जीवन की शुरुआत की। उसके बाद उन्होंने घोड़ नदी, दहिवड़ी, मंगलवेढ़ा, लातूर, उदगीर, सिंधुदुर्ग, मुंबई, पुणे, सातारा और अंत में परभनी सहित अनेक स्थानों पर पूरी निष्ठा और ईमानदारी के साथ में अपनी जिम्मेदारियां निभाईं। 9 जून 2025 को उन्होंने पारिवारिक न्यायालय परभनी में न्यायाधीश के रूप में पदभार ग्रहण किया। अपेक्षाकृत छोटे कार्यालय में भी उन्होंने अपनी सादगी, शांत स्वभाव, निष्पक्ष न्याय और सभी के प्रति आत्मीय व्यवहार से हर किसी के दिल में विशेष स्थान बना लिया था। उनके लिए न्यायालय केवल एक इमारत नहीं था, बल्कि न्याय, विश्वास और मानवता का एक पवित्र मंदिर था। फाइलों के ढेर के बीच भी वे हर मामले को संवेदनशीलता के साथ सुनते थे। कानून का सम्मान करते हुए उन्होंने अनेक टूटते हुए रिश्तों को जोड़ने का भी प्रयास किया। सहकर्मियों के लिए वे एक मार्गदर्शक थे। युवा अधिवक्ताओं के लिए चलते फिरते विश्वविद्यालय, न्यायालय के कर्मचारियों के लिए प्रेरणा और न्याय की उम्मीद लेकर आने वाले नागरिकों के लिए एक विश्वास का दूसरा नाम थे। इस भावपूर्ण विदाई समारोह परिवार में पारिवारिक न्यायालय परभनी के प्रभारी प्रबंधक श्रीमती बीबी मगरे, समुपदेशक श्री शिवराज दुगावकर, श्री समीउल्ला बेग, श्री एम अंसारी, श्रीमती कल्पना बोरकर, श्री माधव गाड़े, श्री एस चौधर, श्रीमती प्रियंका पौड़, श्री कोंदड़े, श्री दिलीप जोंदड़े, श्री एजाज भाई, श्री मनोज राउत, श्री शेख इमरान तथा श्री अजीज, श्री इंद्रजीत और कुमारी प्राजक्ता ने अपने विचार व्यक्त करते हुए न्यायाधीश श्री मखदूम साहब के प्रति सम्मान, स्नेह और कृतज्ञता व्यक्त की। आज भले ही उनकी न्यायिक सेवा पूर्ण हो रही है, लेकिन उनके द्वारा किए गए न्याय के सिद्धांत और उनके द्वारा स्थापित आदर्श आने वाली पीढ़ियों को हमेशा प्रेरित करते रहेंगे। माननीय न्यायाधीश श्री लक्ष्मण बंडू मखदूम साहब और उनके पूरे परिवार को स्वस्थ, सुखी और आनंददायी सेवानिवृत्त जीवन के लिए परभनी आज तक की टीम की जानिब से
शुभकामनाएं दी जाती हैं। जिस तरह से न्यायाधीश श्री माननीय लक्ष्मण बंडू मखदूम साहब ने अपने जीवन कार्यकाल में जिस तरह से यहाँ पर लोगों को, नागरिकों को और आने वाले तमाम लोगों को जिस तरह से न्याय दिया है और सम्मान पूर्वक न्याय देने का काम न्यायाधीश माननीय श्री लक्ष्मण बंडू मखदूम साहब ने जिस तरह से यहाँ पर आने वाले नागरिकों के लिए, जो परिवार अपने आप को बिखरा हुआ समझते हैं, उन परिवारों के लिए जिस तरह से एक न्याय की उम्मीद लेकर उन परिवारों को जोड़ने का काम यहाँ पर माननीय श्री लक्ष्मण बंडू मखदूम साहब ने जिस तरह से यहाँ पर अपने कार्यकाल में पारिवारिक जीवन को लोगों के जोड़ने का काम किया है, ये उल्लेखनीय काम उनके जीवन में उन्होंने किया है, जिसके चलते आज 31 अगस्त 2026 को उनके रिटायरमेंट के समय जिस तरह से यहाँ पर पारिवारिक न्यायालय के तमाम कर्मचारी, अधिकारी और यहाँ पर रहने वाले तमाम लोगों ने जिस तरह से उनके सेवानिवृत्ति के लिए एक प्रोग्राम का आयोजन किया और प्रोग्राम के आयोजन में सभी लोगों ने उन्हें सम्मान पूर्वक जिस तरह से विदाई दी है, जिसका नज़ारा हम आपको विशेष तौर से परभणी आज तक पर बता रहे हैं कि हकीकत में किस तरह से न्यायाधीश माननीय श्री लक्ष्मण बंडू मखदूम साहब को अलविदा किस तरह से किया गया, उनके बारे में किस तरह की बातें की गई हैं, हकीकत में उनकी तारीफ में किस तरह की बातें की गई हैं, उनकी तारीफ किस तरह से की गई है। उन्होंने अपने कार्यकाल में परभणी के पारिवारिक न्यायालय में किस तरह से तमाम लोगों के साथ में प्यार, स्नेह और सम्मान के साथ में उनका बर्ताव रहा है, बस उसी बर्ताव को लेकर आज 31 अगस्त 2026 को उन्हें अलविदा किया गया। उन्हें रिटायरमेंट जिस तरह से उनका आज हुआ, उस रिटायरमेंट के बाद में उनके पारिवारिक जीवन को सुख और समृद्धि ईश्वर दे, ऐसी प्रार्थना की गई है। और इस प्रार्थना के साथ ही आइए जानते हैं किस तरह की प्रतिक्रिया तमाम मान्यवरों ने, जिनमें विशेष तौर से हम आपको बता दें प्रभारी प्रबंधक श्रीमती बी मगरे, समुपदेशक श्री शिवराज दुगावकर, श्री समीउल्लाह बेग, श्री एम अंसारी, श्रीमती कल्पना बोरकर, श्री माधव गाड़े, श्री एस चौधर, श्रीमती प्रियंका पौड़, श्री श्रीश कोंदड़े, श्री दिलीप जोंदड़े, श्री एजाज भाई, श्री मनोज राउत, श्री शेख इमरान तथा श्री अजीज, श्री इंद्रजीत और कुमारी प्राजक्ता ने किस तरह से अपने विचार प्रकट किए और इन्होंने किस तरह से माननीय न्यायाधीश श्री लक्ष्मण बंडू मखदूम साहब के बारे में अपने ख्यालात का इजहार किया। आइए जानते हैं खुद इन्हीं की ज़बानी। एक गोष्ट लक्षात येते की आज साहेब 62 वर्षांचे याही परिस्थितीमध्ये अगदी चणचणीत आहे. आम्हाला 48 वर्ष अटॅक पण या पाठीमागं जी खंबीर उभ्या राहिल्या त्या मॅडमचा तुमच्या देशामध्ये तितकाच वाटा आहे जितका तुमचा आहे. आणि ही गमक आहे. जर तुमचं सुखी संसार, तुमची लेकरं बाळं मुलं बाळं जर बघितली आणि तुमचं जर बघितलं तर ह्या गोष्टीला सारथी म्हणून मॅडम हा परिपक्व होत्या म्हणून तुम्ही इथपर्यंत आला. की अगदी तुम्हालाही मान्य करावं लागेल आणि इथे बसलेल्या मात्र का मान्य करावं लागेल की आपण कौटुंबिक न्यायालयामध्ये काम करतो. आज आपण प्रत्येक केसला केस बघतो की ज्या ठिकाणी ही एक चाक गळाला तर आपला सगळा डोलाला निघून जातो आणि आपल्याला कितीही पगार असू द्या, कितीही पैसा असू द्या, आपला त्याचा काहीही उपयोग होत नाही. म्हणून हे जे आपल्यासोबतचे चाक आहे संसाराचं तकनीचं ते आपल्यासोबत भक्कम असलं की आपण जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावरती अगदी यशस्वी मला खात्री आहे. म्हणून मॅडम बाबत टाळ्या वाजवाव्यात. भावानं सगळे पॉईंट क्लिअर केले तरी आता व्यासपीठावरून आग्रह होतोय. त्या आग्रहास्तव काहीतरी आपली 2 शब्द सांगावं म्हणून बघायला. आजचा दिवस माझ्यासाठी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत अभिमानाचा, आदराचा आणि काहीसा भावूक करणारा आहे. माझ्या वडिलांचा न्यायाधीश म्हणून असलेला प्रदीर्घ आणि
निष्कलंक सेवेचा प्रवास आज या न्याय मंदिरात पूर्ण होत आहे. न्यायाधीशाची खुर्ची ही केवळ अधिकाराची पद नसते, तर ती एका प्रचंड जबाबदारीची आणि सत्व परीक्षेची जागा असते. हे मी माझ्या वडिलांना जवळून पाहताना शिकलो. न्यायाचा तराजू नेहमी समान ठेवणे, कायद्याचे राज्य अबाधित राखणे आणि न्यायाच्या आशेने आलेल्या प्रत्येक व्यक्तीला निष्पक्षपातीपणे न्याय देणे हे त्यांनी सदैव आपले आद्य कर्तव्य मानले. न्यायालयातील हे काम किती आव्हानात्मक असते हे इथे उपस्थित असणाऱ्या तुम्हा सर्वांना वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतु रोजच्या कामाचा ताण, खटल्यांची गुंतागुंत आणि गंभीर निर्णय घेताना त्यांनी दाखवलेला संयम, प्रामाणिकपणा आणि सचोटी माझ्यासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरले आहे. वडिलांच्या या संपूर्ण प्रवासात या न्यायालयातील सर्व सन्माननीय कोर्टातील कर्मचारी, आपले मॅरेज काउन्सिलर साहेब, रजिस्ट्रार मॅडम आणि इतर सर्व कर्मचारी, तुम्हा सर्वांचे आमच्या वडिलांना लागलेले मोलाचे सहकार्य त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभार मानतो. तुमच्या सर्वांच्या साथीमुळे हा प्रवास इतका सुंदर आणि यशस्वी होऊ शकला. त्यावेळी पप्पांचं माझ्या हार्डवर्क बघितलं. माणसाने मेहनत किती करावी हे मी त्यांच्याकडे शिकलो. मी हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस केली. तिथे बघितले बरेच मुलं हुशार असतात, पण मी एक ध्येय लक्षात ठेवून केलं, मी हुशार नाही आहे ना, चला मग मला हार्डवर्क शिवाय ऑप्शन नाही. पण मी पप्पांच्याकडे बघून हार्डवर्क केलं आणि मग मी हार्डवर्कच्या ठिकाणी माझ्या गुरुने ठेवलं, म्हणजे वडिलांनी. मग मी दुसरं काहीच नाही केलं. हार्डवर्क पप्पा नेहमी म्हणतात मला, हार्डवर्क कर, तुला सगळं. त्यांच्यासाठी काय टाइम शेड्यूल मला अजून जमलं नाही. नेहमी मी डिले राहिलो ऑफिसला. 10 वाजायचं टायमिंग असायचं, तर कधी 10 वाजून 10 मिनिटाचं टायमिंग व्हायचं माझं ऑफिसला जायला बिकॉज ऑफ अनसर्टन रिझल्ट, ट्रेन लेट असणार वगैरे. पण हार्डवर्क ही त्यांची की ऑफ सक्सेस आहे. त्यांना जेव्हा जे भेटायचं ते भेटलं, पण हार्डवर्क हेच त्यांचं मेन शब्द आहे. प्रामाणिक हार्डवर्क. त्यांच्याकडे मी बऱ्याच गोष्टी शिकलो. सपोर्ट खूप भेटला मला आयुष्यात. गुरु म्हणून त्यांनी मला नेहमी सपोर्ट केला. तू कर, बघू आपण कधी कसं होते, बघत बघू आपण, कसं होत नाही ते बघू आपण, मेहनत केली. वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये माझ्याकडे भरपूर कामं होती. प्रॅक्टिस चांगली होती त्याची गावात. ज्युडिशरीमध्ये पण त्यांनी उत्तम सक्सेसफुल होते. खूप छान त्यांनी प्रॅक्टिस केली. ज्युडिशरीमध्ये सर्व्हिस केली. जेने असू दे, सिनियर डिव्हिजन असू दे, डिस्ट्रिक्ट असू दे. मला नाही वाटत मी माझ्या वडिलांसोबत कधी कंपेअर एवढा सक्सेसफुल होईल. पण एवढंच माझं बोलणं आहे की त्यांचा हार्डवर्क बघून मी कधी तर कुठे तर अचीव आज माझ्या निरोप समारंभासाठी आपण इथे जमलेलो आहोत. आजच्या कार्यक्रमास उपस्थित असलेले प्रभारी रजिस्ट्रार मगरे मॅडम, मॅरेज काउन्सिलर दुगावकर, आपले सर्व कर्मचारी आणि बंधू बहिणी आणि माझे कुटुंबीय, सगळ्यांनी माझ्या वेळेबद्दल सांगितलं हे खरंच आहे. इव्हन आता जिल्हा बारमध्ये माझा सत्कार आणि निरोपसमार झाला, तिथेही सगळ्या व्यक्तींनी सांगितलं साहेबांचं टाईम मॅनेजमेंट असतं की जेव्हा काम चालणार असतं, काही असो, क्रॉस असो, आर्ग्युमेंट असो, काही असो, तर साहेबांनी सकाळी 11 वाजता हजर राहायचं आम्हाला डायरेक्शन देतात आणि त्याप्रमाणे आम्ही हजर राहतो आणि पहिल्यांदा आमचं काम हिअरिंग होतं की तिथंही हेच सगळीकडं माझ्याबद्दल हेच सांगितलं जातं, टाईम वेळेत हजर राहणे. आणि सगळ्यांनाही, नुसतं दुगावकरांना सांगत नाही मी, वेळेत यायचं सगळ्यांना, रजिस्ट्रारपासून शिपाई, कर्मचारी, तो स्वीपरपर्यंत सगळ्यांना सांगितलं तुमची वेळ आहे त्या वेळेच्या पूर्वी 5-10 मिनटं यायचं, वेळेच्या नंतर नाही. आणि जनरली कसं असतं ते प्रिसाइडिंग ऑफिसर येण्यापूर्वी सगळ्या स्टाफने आपापल्या खुर्चीवर हजर पाहिजे आणि आपलं काम चालू करायचं. मग त्याचा फायदा होतो. म्हणजे वकिली पक्षकार तक्रार करू शकत नाहीत की साहेब हे तुमचे आले नाहीत, ते तुमचे आले नाहीत. मग त्यावेळी मला अवघड होतं ते सांभाळून घ्यायचं. तुम्ही वेळेत असला, तुमचं काम बरोबर असेल तर 100% मी प्रोटेक्ट करतो, नसेल तर नाही.
म्हणजे आधीपासून सांगतो मी सगळं, आणि सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. आता मला इथे येऊन फक्त 11, 12, 13, 14 महिने झाले. या काळामध्ये स्टाफ तिथला जो आहे खूपच चांगला आहे, ॲक्टिव्ह आहे. हो, एक्झाम्पल सांगायचं म्हणजे आता बेग आहेत आपले, हे नुसते स्टेनो नाहीत, ते सगळेच काम करतात. तसेच आता तुम्ही म्हणाला ते राऊत म्हणजे ते सगळ्या टेबलचे काम करतात. ते शिपाई आहेत पण सगळ्या टेबलचं काम त्यांना माहिती आहे. पर्टिक्युलरली ते चौधरांचे तर ते गुरुच असल्यासारखं काम करतात ते. हां. आणि काय पाहिजे असेल, फॉर्म पाहिजे असेल, हे लगेच ते इंटरनेटवर शोधणार, काढणार, देणार, प्रोव्हाइड करणार. आणि ते दोघं म्हणून त्या टेबलचं काम चांगलं सांभाळतात. पुन्हा इथं वर्कलोड, स्टाफ कमी असल्यामुळे वर्कलोड हा आहेच, आणि 1521 असल्यामुळं काम खूप आहे. त्यामुळं सगळ्यांनी आहे ते ह्याच्यामध्ये काम करतात, चांगलं काम करतात, भरपूर करतात. ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा गाडेसाहेबांचेच जरा तक्रारी माझ्याकडे यायच्या, आणि ठराविक लोकांच्याच यायच्या की माझी नक्कल तयार नाही. त्यावेळी त्यांना सांगायचं, मी सांगतो ना द्यायला लावतो, ते शांत व्हायचे, ते निघून जायचे. नंतर गाडीनं सांगायचं त्यांचं काय राहिले तेवढं लवकर करून द्या, आणि जे तक्रार करणार आहेत त्यांचं तेवढं करत चाललं लवकर. जे ते सगळ्यांचे तोंडे बंद होतात. म्हणजे तेच तक्रार करणार एकच आहे जनरली, सगळ्यांना माहिती आहे ते. त्यांचं तेवढं करायचं आणि रिकाम व्हायचं. हां, म्हणजे आता आणि पुढं सगळ्यात सांगायचं म्हणजे काम करत असताना साहेब कुठला आहे, कसला आहे, काय करतो याचा विचार न करता आपण पहिली गोष्ट सगळ्यात साहेबांच्या आधी वेळेत पूर्वी यायचं, आपलं काम चालू ठेवायचं, आणि वेळेनंतर साहेब गेल्यानंतर आपलं काम उरकून जायचं. हे असं केलं ना, साहेब कुठला काही असलो काही फरक पडत नाही, सगळं व्यवस्थित होतं. हार्डवर्क हे पाहिजेच, वेळ पाळायला पाहिजे. आणि आपण सगळ्यांनी मिळून माझा सत्कारही केला, निरुसंभारंभ आयोजित केला, त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार. सगळ्यांना पुन्हा एकदा थँक्यू म्हणतो. प्रथम न्यायदानाचे यशस्वीरित्या कार्य पार पाडून आज निवृत्त होत असल्याबद्दल माननीय न्यायाधीश श्री लक्ष्मण बी मगदूम साहेबांचे मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल. त्यानंतर मी अभिनंदन आणि धन्यवाद करतो त्यांच्या सहकारी मगदूम मॅडम यांचं. त्यांच्या कार्याशिवाय, शिवाच्या वाट्याशिवाय त्यांची वाटचाल इथपर्यंत पोहोचलीच नसती. कारण आपण बाहेर कितीही काम केलं तर घरचं मॅनेजमेंट जर व्यवस्थित असेल तरच बाहेर काम करू शकतो. जर घरचं मॅनेजमेंट व्यवस्थित नसेल तर आपण बाहेर यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे तेवढंच अभिनंदन आणि शुभेच्छा त्यांनाही देतो. त्यानंतर आमच्या न्यायालयाचे प्रबंधक ज्यांनी आपलं आयुष्य या न्याय व्यवस्थेचे वाहून घेतलं, त्यांना अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत. बाकी साहेबांचे चिरंजीव जे सर्व वकील क्षेत्रात आहे ते आल्याबद्दल त्यांचं धन्यवाद आणि अभिनंदन. आता साहेबांसोबत काम करताना मला फक्त 2 महिन्याचा अवधी मिळाला, पण इतका मला काटेकोर पाळावा लागला तो टाइम. आणि साहेबांनी पहिल्याच झटक्यात सांगितले की, आणि मी आयुष्यात कधी हे पाळलंच नव्हतं. साहेबाला कोणतरी सांगितलं असेल की दुगावकर जरा हालचाल करणारे आहेत. साहेब म्हणले मी नियमाचा काटेकोर आहे, टाइमावर यायचे, टाइमावर जाय. पण त्यामुळे मला 1-2 फायदे झाले की टाइम मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे. पण साहेब तसं ते का सांगतात, कारण साहेबाला आपल्याला काळजी असते की बाबा एक कुटुंबाचा प्रमुख जेव्हा सर्व व्यवस्था चालवताना कोणी चुकतंय काय करते काय, जसं घरात पोरग चुकलं की छडी मारतो आपण, तसं ऑफिसमध्ये चुकलं कोणीतरी त्याला एक वचक पाहिजे. तेच त्यांचं खरं कार्य असते. आणि कधी वकिलांची तक्रार झाली तर साहेब आपल्या सर्वांची बाजू तेवढ्याच खंबीरपणे एक वडिलांसारखं घेतात. तेही त्यांच्यात एक गुण आहे. ते नुसतं असं तुम्हाला रागावतातच असं नाही, ते तुम्हाला सांभाळून बी घेतात तेवढ्याच याच्याने. त्यानंतर एका वकिलाची तक्रार झाली, माझा एक अनुभव होता. ही गोष्ट मी कुठं शिकली नाही, साहेबाकडून शिकली. कारण आपल्यात काम करताना थोडाफार युगो राहतो. पण साहेब म्हणले तसं नाही दुगावकर, तुम्ही त्यांना असं समजून सांगा म्हणले. ते एक गोष्ट शिकली की बाबा हँडल कसं करायचं. त्याच्यामुळं आपल्याही जरा जीवनाला एक चांगला भाग हे झालं, म्हणजे शिकलो. काही गोष्टी आपण शिकतो या कुटुंबात. आता कुटुंबात असताना आपण घरी जसं
घरी गेलो की बायका लेकरं बघितलं की एकदम खुश होतो, तसं आपल्याला असं वातावरण या न्यायालयात करायचं की न्यायालयात आल्यावर बी माणसानं खुश राहायला पाहिजे. हे तणाव आपण कमी करायला पाहिजे की जे आपापसातलं असेल तर ते घरच्या कुटुंबासारखं हे कुटुंब सुद्धा वाटलं पाहिजे, असं आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. साहेबांनी आपल्याला एवढी मदत केली, मला तर खूप सपोर्ट केला आल्यापासून की एवढे सहकार्य करणारे साहेब मला भेटले. आणि त्याच्यातला अजून एक गुण मला आवडला की ते म्हणजे पक्षकारांसाठी असं कायद्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा काम करतात. नांदेडला एक चव्हाण मॅडम होत्या, त्या पोटगीच्या वेळेस त्यांनी करोनात असं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर केलं होतं. तसेच मॅडम सर कधी वकील असले नसले पक्षकार म्हणले डिस्पोज करा, सर डेअरिंगनं करत होते, आहे की नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि सरच्या पुढील निवृत्तीनंतरच्या आयुष्यात शुभेच्छा देतो सरला, मॅडमला आणि त्यांच्या मुलाला की तुमचं देव दीर्घायुष्य लाभो तुम्हाला आणि पुढील जीवन तुमचं सुखमय हो, एवढ्या शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. की हां, तुम्ही जे बोललात ते एक मला सगळ्यात बेस्ट वाटलं की टाईम मॅनेजमेंट. आता एक सांगायचं म्हटलं तर स्त्रियांचं सौंदर्याचा विषय बोलायचा आता तुम्हाला माहितीच आहे. म्हटलाच एक विषय आहे मागे म्हणून की यांना जर वेळ असला असेल तर त्यांना आधी सांगा. हे मला त्यांच्याशी भेटल्यानंतर समजलं की जितकं वेळ वाया घालवायचा आहे आणि जिथं टाईम द्यायचा आहे तिथं दिला पाहिजे, जिथं वेळ द्यायचा आहे तिथं दिला पाहिजे. हे सगळं करा तुम्ही, पण वेळ महत्त्वाची आहे. मी माझ्या म्हणजे आता त्यांना एक सासरे आहेत माझे, पण मी त्यांचा एक रिस्पेक्ट असं बघते, माझ्या वडिलांप्रमाणे मानते त्यांनी आजपर्यंत ही गोष्ट अशी नाही. एकदम आत्ता आम्ही 2-4 दिवसापूर्वी काही प्रवासात गेलो पण एकदम असं फ्री वाटलं, एकदम त्यांच्या मुलीसारखं वागवलं, त्यामुळे मला असं एकदम बरं वाटलं. पण मी आज त्यांचं मनापासून आभारी आहे. मला असं बरं वाटतं की मला सासऱ्यांच्या रूपी एक वडीलधारी माणूस भेटला. त्यांच्याबद्दल आज आपण या ठिकाणी जे जमलेलो आहोत ते सगळ्यांना सर्व कळालेच आहे की निरोप समारंभ आणि सेवानिवृत्ती नियतमानानुसार सेवानिवृत्त होणं हे त्यालाच कळू शकतं की जो स्वतः त्या फील्डमधून जातो. आपण स्वतः इतकं बोलणार किंवा काही करणार, पण स्वतः त्या व्यक्तीची जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे रुटीन असायचं त्याचं अचानकपणे आता चेंज होणार. म्हणजे एक झाड होतं ते वाढलं, पूर्ण त्याने त्याचं ते कर्तव्य केलं. दुसऱ्या म्हणजे अदर फॅक्टर्स म्हणून जे येत होतात तरीसुद्धा त्याचं जे कर्तव्य होतं सावली देणं, फळं देणं आणि त्याचं ते कर्तव्य पार पाडत राहणं. त्याप्रमाणे वृक्ष वाढता येतात, त्याचं एक अटेनिंग एज झालं आहे. पानं आता हलकीशी अशी वेगळी प्यायला लागली, हे त्याला स्वतःला जाणं. एक जो रुटीन असतो तो अचानक चेंज होतो. आता माझ्या वडिलांच्या स्वतःच्या अनुभवातून सांगतो, त्यांचं 60 एजला रिटायरमेंट झालं, पण अचानकपणे एक वेगळा चेंज होतो फेज आफ्टर रिटायरमेंट. तर तसा आता साहेबांचा आला झाला, पण ते त्यांचं जे आता फिटनेस आहे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याकडून जी गोष्ट घेण्यासारखी आहे की त्यांचं जे रुटीन असायचं मी स्वतः नोटीस करायचो की सकाळी असो किंवा संध्याकाळी असो वॉकिंग करत. बऱ्याचशा गोष्टी आहेत अशा की ज्या काही शब्दामध्ये व्यक्त नाही होत, पण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या स्वतः अनुभवातून ते व्यक्त होतात किंवा हे होतात आपल्या ॲक्टिव्हिटीमधून ॲक्टमधून. साहेबांच्या ॲक्टमधून बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या ॲक्शन्समधून लक्षात येतात. जसं गाडीसरांनी सांगितलं, आता दिवाकर साहेबांनी पण सांगितलं की त्यांचं वक्तशीरपणा आणि जे वेळेचं जे नियोजन असतं टाईम मॅनेजमेंट तर प्रत्येकालाच या गोष्टी आणि त्यांनी शिस्त ज्या शिकवल्या तर प्रत्येकालाच काम येणार आणि पुढच्या आयुष्यासाठी पण आपल्याला पण काम येणार आणि त्यांना त्या नक्कीच येणार. त्यामुळे आपल्याला थोडंसं फास्ट की आपला पुढचा जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आपल्याला तुमच्या कार्यक्रमासाठी वेळ आहे त्याच्यामुळे फक्त थोडक्यात मुंबई समारंभासाठी आपल्या इथे उपस्थित असलेल्या न्यायिक अधिकारी, वरिष्ठ कर्मचारी, प्रबंधक मॅडम, मॅनेज काउन्सिल साहेबांचे या सर्वांचं मी या ठिकाणी आभार प्रदर्शन करतो. या व्यतिरिक्त या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व आपले सहकारी
सहकारी कर्मचारी तसेच विशेष करून स्टेम साहेब, माझे वरिष्ठ सहाय्यक अधीक्षक गाडे सर, परिषदेतील होळकर मॅडम, त्याचप्रमाणे परिषदेतील सहकारी मॅडम प्रियंका पोळ मॅडम, शिपाई मित्र आणि चांगले सहकारी गुंजय काका, इजाज मामू आणि साहेबांनी म्हटल्याप्रमाणे माझे गुरु मनोज राऊत यांचाही या ठिकाणी खूप आभार प्रदर्शन करतो. त्यांचा प्रत्येक गोष्टीमध्ये साहेबांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक टेबलमध्ये त्यांचा हातखंड आहे, त्यांचं ऑब्झर्वेशन आहे, वास्तविक पाहता त्यांचं क्वालिफिकेशन चांगलं आहे आणि त्यांचा ते चांगला पॉझिटिव्ह प्रत्येक गोष्टीसाठी त्यांचा पॉझिटिव्ह वापर होतो आणि चांगले आहेत. आभार प्रदर्शनासाठी चालू हात शाल, गळ्यात पुष्पहार, हातामध्ये शाल, गळ्यात पुष्पहार, डोळ्यात अश्रू आणि मनात भार. ऋण व्यक्त करता येत नाहीत शब्दांनी, ऋण व्यक्त करता येत नाहीत शब्दांनी, म्हणून फक्त नतमस्तक होतो आम्ही, म्हणून फक्त नतमस्तक होतो आम्ही. निरोपाचे 2 शब्द. सर, आपण आम्हाला फक्त कायदा शिकवला नाही, माणूस कसा जगावा हे शिकवले. पुढील आयुष्य आपल्या आरोग्य, आनंदी आणि शांततेत जावं याची आम्ही सदिच्छा आपल्याला व्यक्त करतो. आमच्या प्रार्थना नेहमी आपल्यासोबत आहेत. निवृत्ती म्हणजे फक्त विश्रांती नव्हे, ती अनुभव वाटण्याची दुसरी पर्वणी आहे. खुर्ची बदलेल पण जागा रिकामी राहील, खुर्ची बदलेल पण जागा रिकामी राहील, कारण तुमच्यासारखा न्यायाधीश पुन्हा होणे नाही, तुमच्यासारखा न्यायाधीश पुन्हा होणे नाही. आज खुर्ची सोडली तुम्ही, पण आमच्या मनातली जागा कधीच रिकामी होणार नाही. सेवेचा सूर्य मावळला, पण त्या प्रकाशाने, सहाय्याने आमच्या आयुष्याची वाट चालू राहील. धन्यवाद. यांचे आभार मानतो. पुढच्या यांचे आभार. विशेष करून आज उपस्थित असलेले जे चलचित्र त्यांच्या दूरध्वनीमध्ये चित्रित करत आहेत आणि जे आलेले आहेत प्रेस म्हणून, त्यांचाही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि प्रत्येक त्या व्यक्तीचा आभार व्यक्त करतो. इव्हन दो इम्रान सही या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत आणि मदत झाली. इव्हन गाडीसरांचे चिरंजीव पण या ठिकाणी अवेलेबल आहेत, कान्हा नाव आहे त्यांचं, तर त्यांचाही पण आभार व्यक्त करतो. आता आपण पुढच्या कार्यक्रमाला वळूया असं मी, आणि हा कार्यक्रम संपला असं मी घोषित करतो. धन्यवाद. मैं हूं सैयद अखिल, आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। इस न्यूज को कवर करने में हमें सहायता की है परभनी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फुसर, परभनी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभनी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, परभनी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभनी आज तक के परभनी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभनी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, महबूब खान पठान, मुन्ना खान पठान, शेख अयारा मैडम, शेख इस्माइल और शेख शहनाज, उसी के साथ में परभनी आज तक के कार्यकारी संपादक और एंकर शेख शहनाज, जिन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। पहली बार अगर आप हमारा चैनल देख रहे हैं तो सबसे पहले तो आप हमारे चैनल को सब्सक्राइब कर लीजिए, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। आप भी अपने खास मौके को यादगार बनाना चाहते हैं तो स्वागत है अल सफा फंक्शन हॉल में, जहां हर शादी, निकाह, रिसेप्शन, बर्थडे पार्टी और हर खुशी का जश्न बनता है शानदार, यादगार और बेहतरीन हॉल, आकर्षक इंटीरियर, आरामदायक व्यवस्था और आपके हर कार्यक्रम के लिए शानदार माहौल। आज ही अपनी तारीख बुक करें। बुकिंग के लिए संपर्क करें 99602 51200/98236-35031, पता धार रोड, किनाल के आगे, धार रोड, परभणी। अल सफा फंक्शन हॉल, आपकी खुशियों का सबसे बेहतरीन पता। एसके फर्नीचर लेकर आया है ओरिजिनल सागवान का सोफा सेट, पलंग, शोकेश, अलमारी, दरवाजे, चौखट और भी बहुत कुछ। एसके फर्नीचर पर सभी प्रकार के फर्नीचर्स अवेलेबल है। हमने हमारे शोरूम की लोकेशन दरगाह रोड से बदलकर जाम रोड, केनाल के पास की है। आप एसके फर्नीचर में आए और अपने पसंद का फर्नीचर खरीद के अपने घर की रौनक को बढ़ाएं। और हाँ, एसके फर्नीचर पर आप किसी भी फर्नीचर को अपने हिसाब से कस्टमाइज कर सकते हैं। हमारे पास सागवान कट साइज इंडियन टेक माल कटिंग करा हुआ मिलेगा या फिर ऑर्डर के हिसाब से भी कटवा कर मिलेगा। हमारा पत्ता जाम रोड, केनाल के पास। मोबाइल नंबर 9420033825 या फिर 9923257259।
महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। परभणी शहर का खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो अल्फाइज मेडिकल के पास, एक मीनार मस्जिद के करीब, दरगाह रोड, परभणी। सैयद जावेद हाशमी साहब, जिनका मोबाइल नंबर 9860712367, उसी के साथ में रेहाना परवीन बाजी, मोबाइल नंबर 9970185683। इन लोगों से आप रिश्ते के ताल्लुक से मालूमात ले सकते हैं। अगर आप भी अपने लड़के के लिए लड़की देख रहे हैं या लड़की के लिए लड़का देख रहे हैं तो ऐसी सूरत में परभणी शहर के खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें। इनका मोबाइल नंबर दिया हुआ है। अगर डॉक्टर्स, इंजीनियर्स, लेक्चरर्स, टीचर्स, नर्स, पॉलिटिशियंस जैसे आपको अगर रिश्तों की जरूरत है तो ऐसी सूरत में आप खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो के ऑफिस पर आकर कांटेक्ट कर सकते हैं। मोबाइल नंबर से, जो मोबाइल नंबर दिया हुआ है, इस पर राब्ता कर सकते हैं। तो आज ही अपने लड़के के लिए लड़की अगर आप देख रहे हैं तो ऐसी सूरत में खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें, या लड़की के लिए लड़का अगर तलाश कर रहे हैं तो ऐसी सूरत में आपको टेंशन लेने की जरूरत नहीं, फिक्र करने की जरूरत नहीं। खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें। 700 से ज्यादा यहाँ पर लड़कों के बायोडाटा मौजूद हैं और 800 से ज्यादा लड़कियों के बायोडाटा, वेल क्वालिफाइड पढ़ी लिखी लड़कियों के बायोडाटा खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो के ऑफिस में मौजूद है। तो एक बार जरूर कॉल करें और इनसे संपर्क करें।